आठवड्यांपासून आपण ख्रिस्ताचं दुःख सहन नाही का, तो दुःख सहन करणारा सेवक आहे. त्यावर आपण मनन करत होतो आणि विशेष करून त्यामध्ये अनेक महत्वाच्या ज्या बाबी आहेत आपण हाताळलेल्या आहेत, आपण पाहिलेल्या आहेत. विशेष करून आज आपण अ, ख्रिस्ताचं दुःख सहन त्याबद्दल आपण अगोदर शिकलो. जो आमच्यासाठी आला, आमच्यासाठी जगला, आमच्यासाठी जो मरण पावलेला आहे. पण काय तो मरणाधीन राहिला का? काय मृत्यूने त्याच्यावर विजय मिळवला का? तर बिलकुल नाही. आणि त्याबद्दलच आपण आज या सायंकाळी देवाच्या वचनामधून आपण समजून घेणार आहोत की तो प्रभू जो अगदी अ, जगाने धिक्कारलेला, जो त्या वृक्षभूमीत उगवलेल्या त्या अंकुराप्रमाणे होता, ज्याला शोभा नव्हती, ज्याला कोणतंही सौंदर्य नव्हतं, तोच ख्रिस्त त्या कबरेतून पुन्हा बाहेर आलेला आहे. आणि ती महान गौरवी वार्ता जे आपल्यासाठी अनेक गोष्टी शिकवणाऱ्या आहेत. आणि म्हणून या सायंकाळच्या समयी जो संदर्भ मी आपल्यासाठी निवडलेला आहे तो हाच आहे. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 1 पासून तर वचन 12 या वचनावर आपण थोडक्यात बारकाईने थोडं आपण लक्ष देऊया. काही निरीक्षण आपण करूया या वचनाचं आणि यातून आपण समजून घेऊया ख्रिस्ताचं सदेह पुनरुत्थान. आता लवकरच आपल्याला माहित आहे की पारंपरिक रीतीने प्रत्येक वेळी अ, ख्रिस्ताचं दुःख सहन गुड फ्रायडे नाही का अनेक ठिकाणी फार दुःखाने साजरा केला जातो. त्यानंतर मग येणारा जो संडे आहे, येणारा जो रविवार आहे, त्या दिवशी मग नाही का ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचा दिवस नाही का म्हणून तो साजरा केला जातो. परंतु नक्कीच आपण ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे आपण नेहमी नेहमी आपण साजरे करणारे लोक आहोत. प्रत्येक उपदेशामध्ये तुम्हाला आणि मला आपल्याला ख्रिस्त त्याचं पुनरुत्थित जो ख्रिस्त आहे, विजयी ख्रिस्त आहे, तो पाहायला भेटतो. परंतु आपण खास करून आता आज अधिक रीतीने त्याच्या पुनरुत्थानावर मनन करणार आहोत. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल विचार करतो तर जे चार्ल्स स्पर्जन आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे, ज्या प्रकारे इथं वचन 1 मध्ये सांगितले शुभवर्तमानामध्ये शेवटच्या अध्यायांमध्ये सुरुवात करत असताना अशाच प्रकारे सांगितलेलं आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी झालेला आहे. तर मग हे मोल काय आहे? नक्कीच आठवड्याच्या पहिल्या दिवसाचं मोल काय आहे? तर चार्ल्स स्पर्जन अशा प्रकारे म्हणतात की हा जो पहिला दिवस आहे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आठवण करून देतो आपल्याला आणि प्रेषितांच्या उदाहरणाचं आपण सुद्धा काय करत आहोत त्याद्वारे अनुसरण करत आहोत. कारण आठवड्यातील जो पहिला दिवस आहे तो आता आपला शब्बात मांडला आहे. कारण शब्बात या नावाचा जर अर्थ आपण पाहिला तर कोणत्या प्रकारचा असा विशिष्ट दिवसाबद्दल अशा प्रकारे नाही बोलत, तर तो विसाव्याबद्दल सांगणारा तो शब्द आहे. तर ज्या प्रकारे देवाने आपल्याला माहित आहे जुन्या करारामध्ये सांगितल्याप्रमाणे की त्याचं काम पूर्ण केलं, त्याचं कार्य पूर्ण केलं आणि मग 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. तर काम पूर्ण करून विसावा घेणं त्याची आठवण करून देणारा तो शब्द आहे. तर चार्ल्स स्पर्जन म्हणतात की ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आपल्याला विसाव्यात घेऊन जाणार आहे आणि आपण त्याच्या ठाई आढळणं हे किती अद्भुत आहे. कारण तो उठलेला आहे महान सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पित्याच्या सामर्थ्याने. तर एक देवाचं कार्य त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो आहे ना. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो महान विसावा जो आहे तो आपण उपभोगू शकतो. त्याच्यामध्येच आपण विश्रांती घेतो नाही का. आणि म्हणून हे कार्य केवळ ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे पूर्ण झालेलं आहे, ज्यासाठी ख्रिस्त या भूतलावर आला होता. आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान देवाच्या त्या सार्वकालिक तारणाची परिपूर्णता किंवा
तारणाचं जे कार्य, त्याची योजना पित्याने सार्वकालिकतेमध्ये केलेली होती, त्याची पूर्णता ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आपण पाहतो की त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या सदेह पुनरुत्थानाबद्दल विचार करतो, तर जितकं आपल्याला ख्रिस्ताच्या जन्माबद्दल आपण मनन करतो, जितकं आपण त्यावर विश्वास ठेवतो, तितकंच आपल्याला ख्रिस्ताचे पुनरुत्थान जे आहे, पुन्हा उठणं, तितकंच महत्वाचं आहे. सुवार्तेचा हा गाभा आहे, नाही का? सुवार्तेमधून ख्रिस्ताची जी पूर्ण सुवार्ता आहे, त्याच्यामधून आपण कोणतीच बाब, कोणतंच तत्व बाजूला करू शकत नाही. मी फक्त ख्रिस्ताचं देहधारणा, मी त्याबद्दल विचार केला, ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताचं जगणं, या सर्व गोष्टींबद्दल मी विचार केला आणि वधस्तंभाच्या पायथ्याजवळ आलो आणि तिथंच थांबलो. आता ख्रिस्त कबरेत आहे, मग काय आहे? तर मला कुठेही आशा तिथं दिसणार नाही. मला कुठेही तिथं आपल्याला पाहायला भेटतं की खात्री, सांत्वना दिसणार नाही. पण त्या कबरेच्या पलीकडे आहे. त्या कबरेतून त्याचं बाहेर येणं, ते माझ्यासाठी महान आशा घेऊन येणार आहे. म्हणूनच ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे, सदेह पुनरुत्थान विशेष करून आपण पाहतो, ते पुनरुत्थान आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा मजबूत पाया आहे. जो ख्रिस्त वधस्तंभी खेळण्यात आला तुमच्या आणि माझ्यासाठी, तो ख्रिस्त ज्याला कबरेत ठेवण्यात आलं, तोच ख्रिस्त पुन्हा महान विजयाने मृत्यूवर विजयी होऊन तो उठलेला आहे. तो आता मृत्यूच्या आधी नाही. आणि लुक शुभवर्तमानामध्ये लूक जो आहे, थिएफिल जो व्यक्ती होता त्यातला, आणि विशेष करून जे त्याचे इतरही जे वाचक होते त्यांच्यासाठी, खास करून तो मुळासकट, नाही का, काय म्हणत आहे, तो शोध घेऊन सर्व गोष्टी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो मांडत आहे. आणि फार सुंदर रीतीने ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा वृत्तांत तो आपल्या पुढे मांडत आहे. आता ज्यावेळेस आपण पुनरुत्थानाबद्दल विचार करतो, तर आपण सगळ्यात अगोदर ही जी वचनं आहेत ते आपण वाचूया. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा कबरेवरून अ, कबरेवरून धुवून लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तेव्हा पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंडे जमिनीकडे केले असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही, तर उठला आहे. तो गालिलात होता, तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे वर्तमान सांगितले. त्या मगदालिया मरिया, योहान्ना, याकोबाची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्या बरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनी हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परंतु हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली व ते त्यांनी खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओनवे होऊन त्याने आत पाहिले. तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली आणि झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करत तो घरी गेला. देवबाप करो वाचलं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. आता ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल विचार करतो, तर मी वारंवार सदेह पुनरुत्थान हा शब्द मुद्दा म्हणून वापरत आहे. कारण ख्रिस्त हा सदेह पुनरुत्थित झालेला आहे. ज्या देहात, जो देह त्या कबरेत ठेवण्यात आलेला होता, त्या देहात तो पुन्हा उठलेला आहे. का बरं सदेह पुनरुत्थान महत्वाचं आहे? का बरं सदेह पुनरुत्थानाचं मोल इतकं होतं? कारण नेहमी मला असं वाटतं की मंडळीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर मंडळीच्या इतिहासामध्ये नेहमी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर, विशेष करून एकतर ख्रिस्ताच्या देहधारणेवर पण
आक्षेप लोक घेत होते प्रत्येक काळामध्ये मंडळीच्या. अ, त्याला त्या तो या भूतलावर असताना सुद्धा अ, वेगवेगळ्या प्रश्नात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या वधस्तंभावरील कार्याबद्दल सुद्धा लोक आक्षेप घेतात. त्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरवतात. आणि तशाच प्रकारे पुनरुत्थानाबद्दल सुद्धा अनेक असे गैरसमज होते. आणि जे आपल्याला पाहायला भेटतात की पौलाच्या काळात तर होतेच, पण ख्रिस्ताच्या पण काळामध्ये अ, अनेक असे लोक होते की जे पुनरुत्थानाबद्दल चुकीचे दृष्टिकोन ठेवून होते. जर तुम्ही पाहिलं तर काही असे होते जे पौलाच्या काळामध्ये आपण पाहतो आणि आताही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की ज्याला आपण ज्ञानवादी लोक म्हणतो. खरं तर हे जास्त करून ग्रीक संस्कृतीमधून आलेले आपल्याला पाहायला भेटतात. ते प्रभू येशूचं जे शारीरिक पुनरुत्थान आहे ते नाकारतात. ते म्हणतात की ख्रिस्त शारीरिक रीतीने उठला नाही, तर तो आत्मिक रीतीने उठलेला आहे. म्हणूनच त्याच्यासाठी ते मग अनेक काय करतात ते अ, अनेक पुरावे देण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, पहा, शिष्य त्या बंद घरात असताना तो त्या दरवाजातून डायरेक्टली तो आतमध्ये आलेला आहे, दरवाजा बंद असताना. आणि मग ती कबर जी आहे तिथं सुद्धा तो अगोदरच निघून गेलेला आपल्याला दिसतो. तर मग पहा, याचा अर्थ हा आहे की तो शरीरात नव्हता. जर तो शरीरात असता तर तो तसा येऊ शकला नसता. अनेक लोक अशा प्रकारे बोलतात, पण आपल्याला माहित आहे तो प्रभू ख्रिस्त आहे आणि तो गौरवी शरीरात होता. आणि आपल्याला माहित आहे की त्याला अशक्य असं काहीच नाही. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं, ख्रिस्ताच्या काळातील पण असा एक गट होता जो सदुकी आपण म्हणतो. ते सुद्धा सदैव पुनरुत्थान मानत नव्हते. ते सुद्धा मानत नव्हते. आणि आपल्याला पाहायला भेटतं की आणखी आणखी एक असा एक गट होता जे म्हणायचे की आत्मा अमर आहे पण शरीर नाहीये. आणि म्हणून आपलं पुनरुत्थान जे आहे ते शक्य नाही. कारण एकदा शरीर मेलं ते कुसतं, त्याची धूळ होते आणि पुन्हा ती धूळ कसं एकत्रित येऊ शकते. पण हे सुद्धा देवाच्या कार्यावर आक्षेप घेणं आहे. त्यानंतर अ, आपल्याला पाहायला भेटतं की असे पण काही तत्व, असे पण काही चुकीचे दृष्टिकोन, असे पण काही चुकीच्या गोष्टी अ, पहिल्या शतकामध्ये सुद्धा आणि मंडळीच्या इतिहासामध्ये सुद्धा पसरल्या गेल्या. त्या अशा प्रकारच्या होत्या की वधस्तंभावर ख्रिस्त खरोखर मेला नाही, फक्त त्याची शुद्ध हरपली होती. पण तुम्हाला माहित आहे का, पवित्र शास्त्रामध्ये अगदी स्पष्ट रीतीने अगदी स्पष्ट रीतीने अगदी पुराव्यानिशी हे दाखवलेलं आहे की ख्रिस्त खरंच त्याचं शरीर मेलं. कारण पहा, ख्रिस्त म्हटला शेवटी की बाप्पा मी माझा आत्मा तुझ्याकडे सोपवितो म्हटलेला आहे. आणि जर तुम्ही योहान 19 अध्याय जर वाचला, वचन 31 पासून तर वचन 33 पर्यंत, विशेष करून वचन 33 जर पाहिलं, तर पहा, येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाही. ते जे शिपाई होते त्यांना आज्ञा केली होती की जर ते लोक जे वधस्तंभावर खिळलेले आहेत, जर ते अजून मेलेले नसतील तर त्यांचे पाय मोडावे. कारण पाय मोडल्यानंतर ते श्वास घेऊ शकणार नाही आणि ते लवकर मरतील. पण आपल्याला माहित आहे की त्याचं एकही हाड मोडणार नाही. हे जे वचन होतं ते पूर्ण होत आहे. ख्रिस्त ज्यावेळेस ते शिपाई त्या ठिकाणी पाहायला आले, त्यांनी त्या चोरांची पाय मोडलेले आपल्याला दिसतात, पण याची ख्रिस्ताची पाय मोडले नाही. कारण का? कारण ते त्याच्या जवळ आले, त्यांनी पाहिलं की तो मेलेला आहे. एवढंच नाही, तर त्याने त्या शिपायाने त्याच्या खुशीमध्ये भाला सुद्धा खोपसलेला आहे. आणि पहा, तो भाला अगदी त्या हृदयापर्यंत जाऊन भिडलेला, जिथून आपल्याला पाहायला भेटतं की पाणी आणि रक्त आलं. आणि ही सुद्धा अगदी काय म्हणू शकतो आपण, सरळ सरळ पुरावा होता की ख्रिस्त हा खरंच मरण पावलेला आहे. हे वास्तविक सत्य आहे. आणि म्हणूनच हे जे लोक होते ते म्हणतात की ख्रिस्त मेला नाही, त्याची शुद्ध हरपली. त्यांना कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये. आणि मग जर ख्रिस्त मेलेला आहे तर तो पुन्हा उठलाच पाहिजे, नाही का, तो पुन्हा उठणार. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं त्या पहिल्या शतकामध्ये अ, जर तुम्ही मत्तई 28 अध्याय जर पाहिला, तर तिथं सांगितलेलं आहे की अम, ते जे पहारेकरी होते, ज्यावेळी त्या पहाटे आपल्याला पाहायला भेटतं भूमिकंप झालेला आहे. आणि ती जी धोंड होती ती देवदूताने त्या कबरेवरून बाजूला केलेली आहे.
परंतु तो भूमिकंप भयंकर होता. तिथं पहारेकरी होते. पहारेकऱ्यांनी ते पाहिलं. पहारेकरी थर कापले म्हटलेलं आहे, ते घाबरलेले आहेत. मग ते जर तुम्ही 18-20 अध्याय वचन 4 वाचलं तर तिथं तुम्हाला पाहायला भेटल. आणि ते मृतप्राय झाले म्हणे त्यातील काही. तर काही जे आहेत ते पळून वडील वर्गांकडे गेले आणि वडील वर्गाने सांगितलं की आम्ही ह्या ह्या गोष्टी पाहिल्यात, तो प्रभू उठलेला आहे. त्यावेळेस ते जे यहुदी धार्मिक पुढारी होते त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय सांगा म्हणे, तुम्ही अशा प्रकारे आता सांगा की पहा त्याच्या शिष्याने येऊन त्याचं शरीर चोरून नेलेलं आहे, नाही का. आणि मग आम्ही सगळं काही इथं सेटल करू. पहा, पहिल्यापासून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर सैतान जो आहे विविध प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सुवार्तेचा आधार तो आहे. पॉल म्हणतो जर ख्रिस्त पुन्हा उठला नाही तर आमचा विश्वास व्यर्थ आहे. पॉल म्हणतो ख्रिस्त पुन्हा उठला नाही तर आमचं जगणं व्यर्थ आहे. आम्हाला कोणती आशा नाही. आम्ही तुटलेलो आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, आमच्या कोणत्याच शब्दाला काहीच ताकद नाही. तो नाही, ख्रिस्त खरोखरच उठलेला आहे. पण पहा, इथं मात्र सैतानाचा पराजय आपल्याला दिसतो. आणि सैतान नेहमी या तत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तर विशेष करून थोडक्यात का बरं मी म्हटलो की सदेह पुनरुत्थान, तर हे अगदी महत्वाचं आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे सदेह होतं. तो त्याच शरीरामध्ये पुन्हा उठलेला आहे. कारण त्याने नंतर जाऊन प्रेषितांना ज्यावेळेस दर्शन दिलं त्यावेळेस त्याने आपले वन दाखवलेले आहेत प्रेषितांना. थोमाला पण त्याच्या वन जे आहे ते दाखवलेले आहेत. तो त्यांच्यासोबत जेवला अमावाच्या वाट्यावर, त्या दोन शिष्यांसोबत तो जेवलेला. त्यानंतर प्रेषितांना त्याने त्याची वन दाखवले, थोमाला त्याची वन दाखवले, त्यांच्यासोबत तो राहिला, त्यांच्यासोबत तो जेवला, त्यांच्यासोबत तो बोलला. केवळ मानवी देहामध्ये असतानाच ह्या गोष्टी त्याने तो करू शकलेला. त्याचं परिपूर्ण जे कार्य आहे त्याबद्दल आपण पाहतो तो सदैव पुनरुत्थित आहे. आणि मग ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल विचार करतो तर विशेष करून आपण चार महत्वाची जी सत्य आहेत ते आज आपण या संदर्भातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिलं सत्य आपण हे शिकणार आहोत की ख्रिस्ताला शोधण्याचे तोकडे प्रयत्न. मी असं का म्हणत आहे, कारण जर तुम्ही बारकाईने या संदर्भाकडे जर पाहिलं तर तुम्हाला हे शिकायला भेटल की काही महिला ज्या आहेत, काही बहिणी ज्या आहेत, त्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या कबरेकडे येताना दिसत आहेत. नक्कीच इथं त्यांचं ख्रिस्ताप्रती असणारं प्रेम आपल्याला पाहायला भेटतं, त्यांचा कळवळ आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यांची उत्कंठा आपल्याला पाहायला भेटते ख्रिस्ताची सेवा करण्याबाबत. का बरं त्या कबरेकडे येत होत्या? त्याच्यासाठी आपल्याला लूक शुभवर्तमान 23वा अध्याय पाहावा लागेल. आणि तिथं शेवटच्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. पिलाताने पिलाताकडून ज्यावेळेस जो योसेफ होता अरिमथायकर, त्याने ज्यावेळेस ते जे शरीर आहे ते मागून घेतलेलं आहे आपल्याला पाहायला भेटतं. आणि ते त्याच्यासोबत निकोदेमस पण आपल्याला पाहायला भेटतो. त्यांनी त्याचं जे अंत्यविधी आहे तो त्यांनी पार पाडलेला आहे. परंतु या सर्व गोष्टी पाहणाऱ्या कोण होत्या? स्त्रिया होत्या तिथं. कारण पहा वचन 54 मध्ये काय सांगितलेलं आहे, तो तयारी करण्याचा दिवस होता आणि शब्बात सुरू होणार होता. गालिलाहून त्याच्या बरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्या मागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिलेले आहेत. का बरं त्यांनी हे पाहिलेलं होतं? त्याचं कारण काय होतं? कारण आता हा शब्बात ज्यावेळेस पूर्ण होईल, शब्बाताचा दिवस ज्यावेळेस संपेल, त्यावेळेस लगेच ते त्या ठिकाणी येतील आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या प्रभूला ते काय करतील, ती सुगंधी द्रव्य जे आहेत ते लावतील आणि अशा प्रकारे त्या प्रभूची आपल्या प्रभूची ती सेवा करतील. तर मुळात ह्या ज्या बहिणी होत्या, या बहिणींचा उद्देश काय होता तिथे येण्याचा? तर मृत देहाला ते जे सुगंधी द्रव्य आहे ते लावणं. तुम्हाला आपण पाहू शकतो या ठिकाणी की इथं त्या काय शोधायला आलेल्या आहेत? पुनरुत्थित ख्रिस्ताला शोधण्यासाठी आलेल्या नाहीत, तर तो जो देह जो योसेफ अरिमथाईकर आणि निकोदेमस यांनी त्या त्या वस्त्राने गुंढाळलेला होता आणि जो
त्या कबरेत ठेवण्यात आलेला होता. त्या मृत देहाला ते सुगंधी द्रव्य लावण्यासाठी आलेले आहेत. एकीकडे त्यांची प्रीती आपल्याला पाहायला भेटते, परंतु दुसरीकडे आपल्याला हे शिकायला भेटतं की त्यांचा शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो किती तोकडा आहे. किती तोकडा आहे. कारण तुम्ही जर बारकाईने हे वचन वाचले तर तुम्हाला आणि मला हे शिकायला भेटत की त्या ठिकाणी त्या आल्या आणि येत असताना त्या चर्चा करत होत्या. जर तुम्ही योहान कृषी वर्तमान मते कृषी वर्तमानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं पाहायला भेटलं की त्यांच्यासमोर प्रश्न होता की अरे जी कबरेवर धोंड लावण्यात आलेली आहे ती फार मोठी आहे, ती आपल्याच्याने लोटली जाणार नाही, ती कोण आपल्यासाठी दूर करणार आहे. आणि मग पहा ते येऊन पाहतात तर ती धोंड लोटलेली त्यांना आढळलेली आहे. आणि ते ज्या वेळेस तिथे येतात त्यावेळेस काय सांगितलं वचन 3 आपल्याला सांगतं की त्या आत गेल्यावर त्यांना प्रभूचे शरीर सापडले नाही. आणि मग वचन 4 मध्ये काय सांगितलं, मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. भ्रांत पडली म्हणजे माहितीये का, रस्ता चुकणं. जसं आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलेलो आहे आणि तिथं ज्यावेळेस आपण रस्ता चुकतो त्यावेळेस जी आपली अवस्था होते ना, अशा प्रकारची अवस्था होती. कारण यांची इच्छा जी होती, त्यांची इच्छा हीच होती की आम्हाला आमच्या त्या प्रभूला निदान त्याचं जे मृत शरीर आहे त्याला आम्हाला हे सुगंधी द्रव्य जे आहेत ते लावायचे आहेत. परंतु प्रभूने जे सांगितलेलं होतं त्या वचनाबद्दल तर ते कुठेच विचार करत नाही. ते विसरून गेलेले होते. कारण प्रभू जिवंत असताना सांगितलेलं आहे की मनुष्याच्या पुत्राला ह्या दुष्ट लोकांच्या हाताने मारण्यात येईल, त्याला कबरेत ठेवण्यात येईल आणि तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठणार आहे. पण त्यांना कुठं ते शोधत होत्या, त्या मृतामध्ये त्या आपल्या प्रभूचा शोध घेत होत्या. त्याचा शोध घेत होत्या. पहा, त्याच प्रकारे आपली सुद्धा प्रयत्न पुष्कळदा तोकडे असतात प्रभूला पाहण्याचे, नाही का. कारण वचन 4 आणि 5 मध्ये पाहिलं काय म्हटलेलं, त्या भ्रांत झाल्या तेव्हा पहा लकलकीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता म्हणे. तो इथे नाही तर उठला आहे. तो गालीला होता तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. काय म्हटलेलं आहे, कुठं देवदूत त्यांना घेऊन जात आहेत. ते म्हणत नाहीत की हे पहा आता आम्ही तुम्हाला दाखवतो की तो इथे नाही. तो म्हणतो त्याने काय सांगितलेलं होतं त्याची आठवण करा. कारण ते वचनच विसरलेले होते. हे वचनच विसरलेले होते. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहण्याचा त्यांना तिथं कोणत्याही प्रकारे विचार नव्हता. केवळ जी ते जे मेलेलं शरीर आहे त्याबद्दल ते विचार करत होते. पण तिथं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्या त्या सुगंधी द्रव्याची त्याला गरज नव्हती राहिली. त्यांनी तिथे यावं आणि आता त्या मृतदेहाला हात लावावा याची गरज नव्हती. नक्कीच ख्रिस्ताप्रती प्रेम होतं, पण हे अगदी व्यर्थ आणि तोकडं होतं. ख्रिस्त मेलेल्या अवस्थेत आणि कुजलेल्या अवस्थेत कधीच सापडणार नाही आपल्याला. कधीच सापडणार नाही. पुष्कळदा आपण ख्रिस्ताला अशाच कबरेमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. पुष्कळ वेळा. आणि तुम्हाला माहिती आहे का, पाऊल जे पत्र लिहित आहे त्या पत्रांमध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर ते जे यहुदी मतानुसारी लोक होते ते नेहमी लोकांना विधी परंपरा मोशीचं नियमशास्त्र तुम्ही पालन करा आणि मग तुम्ही देवासमोर उभे राहाल आणि तुम्ही खरंच ख्रिस्ताचं जीवन अनुभवाल. ख्रिस्ताची ख्रिस्ता ख्रिस्ताला तुम्ही शोधाल, नाही का. तुम्ही जितकं धार्मिक जीवन जगाल तितकं ख्रिस्त तुमच्या जवळ येईल आणि ख्रिस्ताला तुम्ही कवटाळू शकाल. तशाच प्रकारे ही कृती आपल्याला पाहायला भेटते. आपले धार्मिक प्रयत्न, आपले धार्मिक कृत्य नेहमी तोकडे आहेत. आपली अवस्था नेहमी अशीच आहे की आपण कधी स्वतःच्या बळाने त्या जिवंत प्रभू जवळ जाऊ शकत नाही. तो प्रभू आपल्या जवळ येतो. ख्रिस्त स्वतः प्रेषितांकडे गेलेला आपल्याला दिसतोय. कोण माहितीये का आपली अवस्था कशी आहे.
ख्रिस्त या भूतलावर असताना त्या पुरुषांना ज्या प्रकारे म्हटला की तुमची अवस्था जी आहे त्या पांढऱ्या कबरेप्रमाणे आहे, जी बाहेरून अगदी नाही का धार्मिकतेच्या अगदी त्या सुंदर अशा नकशी कामाने सजलेली आहे, परंतु आतमध्ये पूर्ण अस्ती आहेत. तशाच प्रकारे आपले तोकडे प्रयत्न घेऊन आपले आपले सत्कर्म घेऊन, आपले विचार घेऊन आपण कधीच ख्रिस्ताचा शोध करू शकत नाही. आपण कधीच ख्रिस्ताजवळ येऊ शकणार नाही. कारण ख्रिस्त त्याच्या वचनात आहे. ख्रिस्त त्याच्या वचनाच्या बाहेर आपल्याला कधीच दिसणार नाही. म्हणूनच देवदूत त्यांना म्हणत आहे, की त्याने जे तुम्हाला सांगितलेलं होतं त्याची आठवण करा म्हणे. आणि त्याने काय सांगितलेलं होतं? वचन अगदी वचन 7 आपल्याला स्पष्ट सांगतं, की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे अगत्य आहे. सुरुवातीपासून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. अगोदरपासून तुमच्या समोर याची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रभूने वारंवार हे सांगितलेलं आहे. त्याची आठवण नाही का तुम्हाला? त्याची आठवण नाही का? नाही का? तुम्ही त्या जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? त्या अस्थींमध्ये तुम्हाला कुठे जीवन भेटणार आहे? नाही. कारण तो त्या मेलेल्यांमध्ये नाहीये, तो जिवंत आहे. तो प्रभू पुन्हा उठलेला आहे. तो विजयाने उठलेला आहे. तो मृत्यूच्या अधीन राहिलेला नाही. तो कुजला नाही. तो पुन्हा उठलेला आहे. चार्ल्स स्पर्जन म्हणतात की मी एकदा एका रोमी साम्राज्यातील त्यांच्या काळातील ज्या कबरा आहेत त्या पाहायला मी गेलो म्हणे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते ज्या कबरा असायच्या म्हणे त्यांचं खोदकाम केलेलं असायचं आणि त्या ज्या होत्या त्या अशा खोलवर आतमध्ये असायच्या. आणि बाहेर त्या ती जी तो जो देह आहे तो ठेवण्यासाठी एक असं काय केलं जायचं, एक जसं बाक म्हणतो ना तशा प्रकारे बाहेरच्या भागात त्या कबरेच्या आतमध्ये गेल्या गेल्या तिथं त्या बाकाप्रमाणे बनवलं जायचं. आणि मग ते जे शरीर आहे तिथं कुठपर्यंत राहायचं जोपर्यंत ते कुजत नाही. आणि ज्यावेळेस ते कुजलं जायचं त्याचे हाडं ते दिसायला लागायचे, मग त्याच्या अस्थी ज्या आहेत ते एका पेटीत भरायचे आणि ते मग त्या कबरेमध्येच आतमध्ये आणखी खोलवर जाऊन ते काय करायचे, एका ठिकाणी ठेवायचे. आणि असं करून त्या कबरेमध्ये त्या कुटुंबाच्या पूर्ण कुटुंबाच्या अस्थी पाहायला भेटायच्या. आणि मग तिथं काय राहायचं, तो म्हणे की मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो तर तिथं पुष्कळदा काही वेळा त्या मेणबत्त्या तो प्रकाश लावलेला असायचा, पण तो काही काळाने विझून जायचा म्हणे. पण तो म्हणतो ज्यावेळेस मी प्रभूच्या कबरेबद्दल पाहतो, ज्या कबरेमध्ये प्रभूचा देह ठेवण्यात आलेला होता, तो म्हणतो की ती कबर रिकामी आहे. कारण प्रभू उठलेला आहे. तो म्हणतो आता तिथं अंधकार राहिलेला नाही. तो म्हणतो तिथं आस्थींचं कारण नाहीये, कारण तो देह पुनरुत्थित आहे. आणि म्हणूनच देवदूतांनी दिलेला संदेश अगदी मोलाचा आहे. देवदूतांनी उच्चारलेला हा जो प्रश्न आहे खर तर फारच हास्यास्पद वाटतो कदाचित. जर आपण पाहिलं तर तो काय म्हणत आहे, जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? असं होऊच नाही शकणार नाही. मेलेल्यांमध्ये आपण कसा जिवंतांचा शोध करू शकणार आहे? नाही करू शकत. पण तो म्हणतो की तुम्ही मेलेल्यांमध्ये करतात. आज अनेक ख्रिस्ती म्हणणाऱ्या मंडळ्या, अनेक ख्रिस्ती म्हणणारे लोक आपल्याला पाहायला भेटतं की त्या मेलेल्यांमध्ये जिवंताचा शोध करताना दिसत आहे. आपले कर्म, आपले आपले प्रयत्न आणि आपले स्वतःचे कृत्य त्याद्वारे ते देवाला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो काय म्हणतो, तो इथे नाही. तो तुम्हाला कधीच इथं सापडणार नाही. तो कधीच सापडणार नाही. देवाच्या वचनाच्या बाहेर ख्रिस्त तुम्हाला कधीच दिसणार नाही. कारण ख्रिस्त आता आपल्याला पाहायला भेटते की तो पुनरुत्थित आहे. तो पुन्हा उठलेला आहे. तो त्या मृत्यूच्या अधीन नाही. मग
ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल पाहतो तर हे त्यांचे तोकडे प्रयत्न होते. आजही अनेक प्रकारे आपले पण प्रयत्न तोकडे असू शकतात पुष्कळ ठिकाणी. पण मोलाचं काय आहे आपण ते समजून घेणं गरजेचं आहे. का बरं ख्रिस्ताचं सदेह पुनरुत्थान महत्वाचं होतं? का बरं हे महत्वाचं होतं की ख्रिस्ताने पुन्हा उठावं? तर त्याचं उत्तर आपल्याला वचन 6 आणि 7 देतं. तिथं पुढे तो काय म्हटलेला आहे बघा, देवदूत त्यांच्याशी बोलत आहे. तो म्हणतो की तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे. आता या वचनाकडे जर आपण बारकाईने लक्ष केंद्रित केले तर आपल्याला हे समजल की नेमकं त्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं मोल काय आहे. का बरं हे महत्वाचं होतं? का हे महत्वाचं होतं? कारण जर ख्रिस्त उठला नाही तर आपला विश्वास व्यर्थ आहे. आपलं सर्व कार्य न सर्व कार्य व्यर्थ आहे. तो म्हणतो की तो इथं नाहीये तर तो उठलेला आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला विशेष करून हे वचन जे आहे तो इथं नाही तर उठला आहे. हे वचन आपल्याला दोन गोष्टींबद्दल खात्री देतं. एक तर याचा अर्थ जर तो इथं नाही तर याचा अर्थ याच्या अगोदर तो इथं होता. म्हणजेच तो त्याचं शरीर इथं ठेवण्यात आलेलं होतं पण आता तो पुन्हा सदेह पुनरुत्थित झालेला आहे. आणि तो काय म्हणतो की तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितलं याची आठवण करा. काय सांगितलेलं आहे? वारंवार ख्रिस्ताने त्याच्या वधस्तंभावर खेळलं जाणं, त्याचा मृत्यू आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल त्याने भाकीत केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. उदाहरणार्थ लूक 18 अध्याय वचन 31 ते 34 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं तो आपल्या शिष्यांना त्याची जाणीव करून देत आहे. तो म्हणतो वचन 32 पासून पुढे पहा, त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. वारंवार प्रभूने याची घोषणा केली की हे होणार आहे, हे अगत्याचं आहे. का बरं? कारण ही देवाची सार्वकालिक योजना होती. हे माझ्या पित्याने सार्वकालिकतेमध्ये योजना केलेली आहे त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी, जी लोक त्याने मला भेट म्हणून दिलेली आहेत, की जे आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत होते, जे कधीही देवासमोर उभे राहू शकत नव्हते. ते आपण कधीच देवासमोर उभे राहू शकत नव्हतो. आपल्यामध्ये कोणतीही ताकद नव्हती, आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची धार्मिकता नव्हती. आपले विचार, आपला मन, आपला देह, आपलं सर्वस्व त्या पापाने पूर्णपणे बरबटलेलं आणि पूर्णपणे डागाळलेलं आणि पूर्णपणे भ्रष्ट झालेलं होतं. आमचे प्रयत्न तोकडे होते. आम्हाला कोणत्याही प्रकारची इच्छा नव्हती की आम्ही देवाजवळ जावं आणि आम्ही कधी करू शकलो नसतो. आमचा प्राणही दिला आम्ही तरी हे शक्यच नव्हतं. कारण कारण आम्ही आमच्या अपराध आणि पातकांमध्ये अगोदरच मृत होतो. देवासमोर आम्ही काहीच करू शकणार नव्हते. आमचे कृत्य काहीच नव्हतं. घाणेरड्या चिंधीप्रमाणे ते होतं. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं सार्वकालिकतेमध्ये ती त्याने योजना केली, नाही का? त्याच्याबद्दल हे आठवण करून देत आहे की ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे फक्त अकस्मात घडून आलेलं नाहीये, तर ही देवाची सार्वकालिक योजना होती. म्हणूनच काय सांगितलेलं आहे बघा इथं वचन 7 मध्ये, ह्याचे अगत्य होते. कशाचे अगत्य होते? ख्रिस्ताला धरून देणं, ख्रिस्ताला वधस्तंभी खिळणं आणि ख्रिस्त पुन्हा उठणं. ख्रिस्ताचा वधस्तंभ सुद्धा दैवी योजनेनुसार होता. तो म्हणतो की सर्व काही त्या सार्वकालिक योजनेनुसार होतं. देवाची महान
जी तारंदाई सार्वकालिक योजना ही आपल्यासाठी त्याने केलेली आहे, जगाच्या स्थापनेपूर्वीच जो आपल्यासाठी आला, याच्याबद्दल अगोदरच सांगण्यात आलेलं होतं की तो प्रभू येईल, तो त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारणार. त्याची झलक अगदी त्या एदेन बागेमध्येच आपल्याला पाहायला भेटते. अध्याय 3 उत्पत्ती आणि वचन 15 मध्ये, की तो स्त्रीच संतान, स्त्रीद्वारे तो जन्मास येणार, तो सर्पाचं डोकं ठेचेल. आणि पहा, तिथून आपल्याला पाहायला भेटतं अगदी त्या संतानासाठी देव आपला मार्ग तयार करताना दिसत आहे. पुढे जाऊन देव एका व्यक्तीला बोलवतो, त्याचं नाव अब्राम. त्याला अभिवचन देतो की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व पुढे तो आशीर्वादित करणार आहे. मग स्त्रीचं संतान कुठून येणार आहे? त्याच्यासाठी तो व्यक्ती म्हणे, बघा अब्राहम, त्याच्या कुळातून तो असणार आहे. कोणत्या राष्ट्रातून तो असणार आहे? मग याच्यापासून मी जे राष्ट्र निर्माण करणार आहे इस्रायल, त्या राष्ट्रातून तो येणार आहे. कोणत्या वंशातून असणार आहे? तर हा तो यहूदा वंश, त्याला मी निवडलेला आहे. त्या वंशातून तो येणार आहे. कोणत्या घराण्यातून तो येणार आहे? हे दाविदाचं घराणं आहे, ज्याला मी राजगादी दिलेली आहे, त्या घराण्यातून तो येणार आहे. गलती करास पत्रामध्ये पाऊल म्हणतो ते संतान आलेला, तो कोण आहे? ख्रिस्त आहे. त्याचा जन्म कुमारिकेच्या द्वारे झाला. तो परिपूर्ण मानव म्हणून जगलेला, अगदी आपल्यासारखाच तो वाढला, रडत पडत, नाही का? त्याला दुःख झालं, वेदना झाल्या, अशक्त तो होता देहात, तो थकला, त्याला राग आला. ह्या गोष्टी आपण पाहतो. सर्व त्या मोहातून तो गेला, सर्व त्या परीक्षेतून तो गेला, सर्व त्या अशक्तपणातून तो गेलेला आहे. पण आपल्याला पाहायला भेटतं की आपल्यासारखा पापी स्वभाव त्याच्यामध्ये नव्हता. तो निर्दोष आणि निष्कलंक होता. त्याने या सर्व गोष्टी सहन केल्या आपल्यासाठी, यासाठी की इब्री लोकांस पत्रकर्ता म्हणतो की तो आपल्यासाठी एक सहानुभूती दाखवणारा असा महायाजक ठरेल. तर ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचं मोल काय, त्याचं महत्व काय आहे? तर जे सार्वकालिकतेपासून योजिलेलं होतं, त्याची पूर्णताच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताचा मृत्यू आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे अगदी एकाच रीतीने घडलेलं आहे. हे देवाने नियुक्त केलेलं होतं. कारण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आपल्याला ती महान आशा पाहायला भेटत आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान देवाची सार्वकालिक जी महान योजना, ज्यासाठी ख्रिस्त आला, ज्याची घोषणा जुन्या करारामध्ये करण्यात आलेली आहे, अंशाने प्रकाराने ज्याची झलक दिलेली आहे, ज्याची सावली दाखवलेली आहे, ते निवास मंडप, ते अर्पण, याजक, संदेष्टे, राजे, हे सर्व ख्रिस्ताकडे बोट दाखवित होते. तो राजांचा राजा आहे, जो आपल्या प्रजेला सोडवण्यासाठी आलेला आहे. तो संदिष्टांचा संदिष्टा होता, जो खुद्द आपल्या पित्याच्या उराशी असताना, जो खुद्द पित्याला ओळखत होता, जो खुद्द पित्यापासून उतरला आणि पित्याबद्दल त्याने पित्याला प्रगट केलेला आहे. तो याजकांचा याजक होता, ज्याला स्वतःसाठी अर्पण करण्याची, शुद्धी करण्याची गरज नव्हती, कारण तो शुद्ध पवित्र असा होता. त्याला वारंवार अर्पणाची गरज नव्हती, कारण त्याने स्वतःचा देह एकदाच सार्वकालिक अर्पण म्हणून त्या वधस्तंभावर अर्पिलेला आहे. आणि त्याचं अनमोल रक्त घेऊन तो त्या खऱ्या स्वर्गातील परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने पित्यासमोर त्या अर्पिलेला आहे. त्याची महानता, त्याचा विजय आपल्याला त्याच्या पुनरुत्थानात पाहायला भेटत आहे. मग देवाची सार्वकालिक योजना त्याच्या पुनरुत्थानामध्ये पूर्ण झालेली आपल्याला पाहायला भेटते. देवाच्या न्यायनीतीमान मागण्या त्याच्या पुनरुत्थानातून पूर्ण झालेल्या आपल्याला दिसतात. जे भाकीत करण्यात आलेलं होतं त्याची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते. आणि विशेष करून जर आपण याकडे जर बारकाईने पाहिलं, तर आपल्याला इथं दिव्य दूतांबद्दल पाहायला भेटत आहे.
विशेष करून लूक 24 आणि वचन 4 मध्ये पहा. मग असे झाले की त्यांना भ्रांत पडली, तेव्हा पहा लखलखीत वस्त्रे परिधान केले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तुम्हाला माहित आहे का की ते जे वडील वर्ग होते त्यांना भीती होती, कारण त्यांनी सुद्धा ऐकलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना त्यांनी सांगितलं की पहा मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल, त्याला या दुष्ट लोकांच्या हाताने त्याला मारण्यात येणार आहे, आणि पहा तो पुन्हा उठणार आहे. तर तो त्यांनी स्वतः काय केलेलं आहे माहिती आहे आपल्याला? त्यांनी अगोदरच त्या पिलाताकडे जाऊन सांगितलं, अरे हा ठग जिवंत असताना सांगितलं म्हणे की पहा मी पुन्हा उठणार आहे. तर मग म्हणे असं नको व्हायला की त्याचे शिष्य त्याला चोरून नेतील आणि मग म्हणतील की तो पुन्हा उठलेला आहे. मग आपली परिस्थिती तर अजून बिघडून जाईल नाही का? म्हणून आम्हाला तिथं पहारेकरी द्या. त्यावेळेस तो जो पिलात आहे त्याने सांगितलं, त्या अधिकाऱ्याने सांगितलं तुमच्याकडे पहारे आहे, तुम्ही तो द्या. आणि तिथं पहारेकरी आपल्याला गेलेले दिसतात. पण आपण पाहतो की त्या वडील वर्गांनी बाहेर पहारा लावलेला होता. हा पहारा सुद्धा भ्रष्ट हृदयाने लावलेला होता. पण तुम्हाला माहिती आहे का, खुद्द देवाचे पहारेकरी त्या कबरेच्या आतमध्ये जीवनाच्या प्रभू सोबत होते. ते दोन दिव्य दूत त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, आणि ते सुद्धा आपल्याला त्या महान गौरवी, विशेष करून त्या एदेनाची आठवण करून देत आहेत, ज्या एदेनामधून त्या आदाम हवेला हकलून देण्यात आलं, आणि त्या जीवनाच्या झाडाची सगळ्यात अगोदर त्या दोन करूबांना राखण करण्याची जबाबदारी दिली, त्याचीच आठवण करून देत आहे. इथं जीवनाचा प्रभू त्या ठिकाणी आहे कबरेमध्ये, आणि तिथं सुद्धा आपल्याला दिव्यदूत पाहायला भेटत आहेत. हे आपल्याला त्याची आठवण करून देत आहे की पहा तो जीवनाचा प्रभू खरंच ते जीवन देणार आहे. त्या एदेन बागेमध्ये तुम्हाला हकलून देण्यात आलं, तुम्ही त्या जीवनाजवळ जाऊ शकत नव्हते, त्या जीवनाच्या झाडाला स्पर्श करू शकत नव्हते, ते खाऊ शकत नव्हते, कारण तुमची लायकी ती नव्हती, तुमची आणि माझी ती पात्रता राहिली नव्हती. पण आता हा जीवनाचा प्रभू खुद्द तुमच्या जवळ येत आहे. किती अद्भुत आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं महत्व आपल्याला यामध्ये सुद्धा आणखी पाहायला भेटतं की जिथं ख्रिस्तामध्ये आपल्याला महान विसावा मिळालेला आहे. नोहाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे नोहाचा अर्थ जो होता तो म्हणजे विसावा, परंतु खरं पाहिलं तर त्याच्या काळामध्ये तो विसावा देऊ शकला नाही. भयंकर जलप्रलय आलेला. आपल्याला सुरुवातीला पण विसावा पाहायला भेटतो. कधीच कोणत्याच रीतीने आपल्याला तो खरा विसावा मिळालेला नाही. जुन्या करारामध्ये आपण पाहतो खऱ्या विसाव्याची वाट आपल्याला पाहायला भेटते. ते जे इस्रायल लोक होते ते अरण्यात भटकताना दिसत आहेत, त्यांना सुद्धा खरा विसावा भेटला नाही. जरी ते वचनदत्त देशामध्ये गेले तरी तिथं ते स्थिर राहू शकले नाही, कारण त्यांना खरा विसावा मिळाला नाही. पण पहा त्या पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये आता आपल्याला खरा विसावा मिळालेला आहे. पाहिलं ख्रिस्ताचं पुनरुत्थान, त्याचं मोल, त्याचं महत्व आपल्याला इथं पाहायला भेटतं. पुढे तिसरा मुद्दा आपल्याला इथून शिकायला भेटेल, तिसरं सत्य शिकायला भेटत ते म्हणजे काय, ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे ते सदे आहे. मग त्याची पुरावे किंवा त्याची वास्तविकता आपल्याला हा संदर्भ देईल. या संदर्भामध्ये आपल्याला अनेक महत्वाच्या गोष्टी शिकायला भेटतील. एक म्हणजे वचन 2 मध्ये आपण येतो, तिथं आपल्याला कबर पाहायला भेटते नाही का, जिथं त्या कबरेवरील धोंड जी आहे ती लोटण्यात आलेली आहे. ही सहसा 1, 2, 10 लोक त्यांचं काम नव्हतं, कारण ती फार मोठी आवाढव्य आणि भयंकर अशी धोंड होती. तिच्यावर सील मारण्यात आलेला होता. कोणताही मनुष्याला तो अधिकार नव्हता की ती धोंड लोटली जावी. पण धोंड लोटणी जावं ही ती वास्तविकता दाखवत होता की प्रभू तेथे नाही, प्रभू तेथे नाही. वचन 3 मध्ये महिला ज्या बहिणी आहेत त्यांचं त्या ठिकाणी येणं, आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या आतमध्ये गेल्या आणि त्यांनी पाहिलं सांगितलेलं आहे. वचन 3 काय सांगतं, तिथं त्यांना शरीर सापडलेलं नाही. ती आपल्याला वास्तविकता दाखवत आहेत की ख्रिस्त पुन्हा उठलेला आहे, सदेह तो उठलेला आहे, कारण त्याचं शरीर त्या कबरेत नाहीये. मत्तई 28व्या अध्यायामध्ये वचन 4 आणि वचन 11 ते 15 मध्ये आपल्याला पहारेकऱ्यांबद्दल शिकायला भेटतं, जे बाहेर पहारा देत होते कबरेच्या. पण तिथं भयंकर भूमिकंप आलेला आहे. ते पहारेकरी
काही मृतप्राय झाले, तर काही त्या वडिलांकडे येऊन ती बातमी सांगत आहेत. ते पहारेकरी सुद्धा साक्षीदार होते की प्रभू उठलेला आहे. एवढंच नाही, तर ते ज्या शरीराला ती जी कपडे, तागाची वस्त्र जी गुंडाळण्यात आलेली होती, बांधण्यात आली होती, लपटण्यात आलेली होती, ती सुद्धा काढून एका साईडला गुंडाळून ठेवलेली दिसलेली आहेत. ती वस्त्र सुद्धा ओरडून सांगत होते की प्रभू पुन्हा उठलेला आहे. तो या प्रेत वस्त्रांमध्ये नाहीये. किती अद्भुत आहे. आणि देवदूतांनी दिलेला त्याच्या पुनरुत्थानाचा उलगडा सुद्धा इथं आपल्याला पाहायला भेटतो की पहा, हे अगत्याचं होतं. देवदूत म्हणतात की तो पुन्हा उठलेला आहे. तर हे आपल्याला वास्तविकता दाखवतात पुनरुत्थानाची, नाही का? ही पुनरुत्थानाची वास्तविकता आहे. तर पुनरुत्थानाचं महत्व आपण पाहिलं, त्यानंतर पुनरुत्थानाची वास्तविकता आपण पाहिली. आता ख्रिस्ताच्या सदेह पुनरुत्थानामुळे आपल्याला काय लाभ मिळालेले आहे? काय लाभ मिळालेले आहे? तर पहिलं म्हणजे आता आपल्याला महान आशा लाभलेली आहे. महान आशा लाभलेली आहे. कारण ती रिकामी कबर मला आणि तुम्हाला ती महान सुरक्षा देते. कारण त्या कबरेच्या पलीकडेही महान असे जीवन प्रभूने आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आपला प्रभू तिथे नाही, तो पुन्हा उठलेला आहे. त्याने सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे. आपण जे पूर्वी परके होतो, आपल्याला कोणत्याही प्रकारची आशा नव्हती, आपण कधीच देवासमोर उभे राहू शकत नव्हतो, देवाचे शत्रू आपण एकेकाळी होतो. परंतु पहा, ख्रिस्त आला, ख्रिस्त जगला, तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. त्याच्या जीवनामध्ये आपल्याला जीवन लाभलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला महान आशाला मिळालेली आहे. दुसरं आपल्याला काय मिळालं? महान सांत्वन आपल्याला मिळालं ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये. ते सांत्वन कसं मिळालं माहिती? जर तुम्ही बारकाईने जर पाहिलं, तर आपल्याला इथं काय शिकायला भेटल. ज्यावेळेस वचन 12 कडे आपण येतो, तिथे सांगितलेलं आहे, तेव्हा पेत्र ज्यावेळेस त्या स्त्रिया ज्या आहेत बहिणी, त्या ज्यावेळेस आल्या, त्यांनी 11 प्रेषितांना सांगितलं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं, त्यांच्यासोबत आणखी ज्या होत्या त्यांनी इतर लोकांना सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु त्या लोकांना ती व्यर्थ बडबड, वायफळ बडबड वाटली, आणि म्हणून पेत्र, नाही का, उठून कबरेकडे धावत गेलेला आहे. मला असं वाटतं योहानामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पेत्रासोबत अ, योहान सुद्धा होता त्यावेळेस, नाही का? तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पेत्राला काय दिसलं? वचन 12 मध्ये, पेत्र उठून कबरेकडे धावत गेला. ओनवे होऊन त्याने आत पाहिले, तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली. आणि जर आपण योहान 20 अध्याय वचन 5 ते 7 मध्ये जर पाहिलं, तर तिथं रुमालाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. योहान 20 अध्याय आणि वचन 5 ते 7 बघा, तिथं काय सांगितलेलं आहे. तिथं त्याने ओढून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला, आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे, असे त्याला दिसले. इथं या वचनाबद्दल बोलत असताना चार्ल्स स्पर्जन म्हणतात की हे वस्त्र सुद्धा इतके अनमोल रीतीने गोष्ट आपल्याला शिकवणारे होते की वस्त्र सुद्धा त्या विजयाची घोषणा करत होते. ते म्हणतात की तो रुमाल, त्याची आठवण करा म्हणे. तो रुमाल जो होता, तो प्रभूने तिथेच ठेवलेला आहे म्हणे. तो याच्यासाठी की जे रडणारे डोळे आहेत, जे दुःखित अंतकरण आहेत, जे शोक करणारी मन आहेत, ते त्यांचं सांत्वन व्हावं, त्यांचे डोळे पुसले जावेत. कारण प्रभू ने मरणाला जिंकलेला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि पहा, तो पुन्हा पित्याच्या उजवीकडे आता तो बसलेला आहे, आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. आणि तो येताना त्याच्यामध्ये जे विसावलेले आहेत, त्यांना सोबत तो घेऊन येणार आहे. आणि पहा, हा रुमाल त्या सांत्वनाचा रुमाल आहे. किती अद्भुत आहे बघा. ही जरी वास्तविकता दाखवत होती त्या कपड्यांची, पण ते कपडे सुद्धा आपल्याला ख्रिस्ताची महानता दाखवत आहेत. त्या कबरेमध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्गंध नाही. त्या कबरेमध्ये अंधकार नाही. तिथं फक्त सुगंध दरवळत आहे त्या ख्रिस्ताच्या, पुनरुत्थित ख्रिस्ताचा. तिथं ते दिव्य दूत होते, जी घोषणा करत होते की प्रभू उठला आहे.
पहा, इथे येऊन पहा, तो खरोखर उठलेला आहे. तेच दिव्य दूत आता त्याच्या संत गणांची सेवा करतात. मग तो त्या लाजरासारखा किती दरिद्री व्यक्ती असला तरी ते दिव्य दूत काय करत आहेत, त्याला आपल्या प्रभूच्या कुशीत घेऊन जातात. किती महान सांत्वन देणारी बाब आहे ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्यासाठी. किती अद्भुत ही गोष्ट आहे की आपण प्रभू जवळ जातो, प्रभू सोबत आपण राहतो. तिसरा लाभ आपल्याला काय मिळाला, खात्री मिळाली आपल्याला. त्याच्या ठाई आपल्याला खात्री मिळालेली आहे. कशी खात्री मिळाली? लूक 24 आणि वचन 5 इथं काय सांगितलंय? तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो इथे नाही म्हणे, वचन 6 सांगितलेलं. पहिले करीन 15 अध्यायामध्ये प्रेषित पाऊल अगदी स्पष्ट करतो काय खात्री मिळाली आपल्याला. आपला प्रभू जिवंत आहे, ख्रिस्त जिवंत आहे. आणि म्हणून ही सुवार्ता, हा संदेश सांगणं हा व्यर्थ नाही, वाया नाहीये. आमचा विश्वास व्यर्थ नाहीये, आमचे प्रयत्न व्यर्थ नाहीयेत. आम्ही खोटी साक्ष देत नाही म्हणे. आम्ही आता आमच्या पापामध्ये मेलेले असे नाहीये. पाप आणि मरण यांचा पराभव झालेला आहे. आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. आमचेही सदैव पुनरुत्थान होईल आणि आम्हालाही ख्रिस्तासारखे गौरवी शरीर मिळणार आहे. आम्ही सदा सर्व काळ देहहीन आत्मे राहणार नाही. किती महान अशी आशा आपल्याला ख्रिस्तामध्ये लाभलेली आहे. ख्रिस्ताचं सदैव पुनरुत्थान आपल्याला आशा देतं, सांत्वन देतं, ही महान खात्री देतं. सुवार्तेचा गाभा आहे. किती अद्भुत आहे. देवाचं सामर्थ्य ते प्रकट करतं. ख्रिस्ताचे पुनरुत्थान आपल्याला याची आठवण करून देतं की आपला संबंध, आपलं नातं देवासोबत जोडल्या गेलेलं आहे. देवाने ख्रिस्ताचं अर्पण मान्य केलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, या सायंकाळच्या समयी या विषयाच्या शेवटी येत असताना आपण पुन्हा एक वार आपल्या अंतःकरणात झोकून पाहूया. ज्या प्रकारे त्या सर्व बहिणी त्या कबरेत त्या मृत शरीराला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी गेलेल्या होत्या. मग ते कितीतरी मौल्यवान असेल, परंतु त्यांचे ते प्रयत्न तोकडे होते. काय खरंच आम्ही सुद्धा जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये करत आहोत का? आज आम्हाला विचार करण्याची गरज आहे. तो प्रभू मेलेल्यांमध्ये नाही, तो जिवंत आहे. तो आज पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो त्याच्या मंडळीद्वारे राज्य करत आहे आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. त्या ख्रिस्ताचे आपण लेकरं आहोत आणि म्हणूनच त्याच्या चरणी आपण येऊ, त्याची उपकार स्तुती करूया. आपल्या प्रियजनांबद्दल आपण खेद करू नये, जे प्रभूमध्ये विसावलेले आहे. प्रभूकडे आपण पाहतो आणि प्रभूकडे आपण विसावतो, कारण त्या कबरेमध्ये आता प्रभूचे ते वस्त्र आहेत, जिथं आता आपण आपलं डोकं ठेवतो आणि विसावा घेतो. ती कबर आता आपल्याला एक भयंकर असा निराशादायक बाब राहिलेली नाही, तर ती कबर आता आपल्यासाठी महान आशा आहे. विसाव्याचं ठिकाण झालेलं आहे, निद्रेचं ठिकाण झालेलं आहे. कारण पहा, त्याच्या पलीकडे निद्रेनंतर जीवन आहे. ती कबर आपल्याला त्या जीवनाकडे, सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारा आता दरवाजा झालेला आहे. कारण त्या कबरेमध्ये प्रभू नाही, तो जिवंत आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद